की जे 100 बेडचं हॉस्पिटल आहे, ICU अद्ययावत आहे, PM रूमपासून सगळ्या सुविधा आहेत आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी जिथं आपण उपस्थित आहोत या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या एका बाजूला कॅथलॅब समोर झाली आणि आता MRIचा नवीन आपण शुभारंभ करतो. या सर्व सेवा आजच्या दिवशी धुळे जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. अनेक वर्ष या सगळ्या सेवांसाठी सुद्धा सातत्याने एका बाजूला खाजगी दवाखान्यांमध्ये किंवा नाशिकमध्ये किंवा अन्य शहरांमध्ये सुद्धा लोकांना जावं लागलं होतं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं या ठिकाणी जे का अद्यावत अशा प्रकारच्या हॉस्पिटलची सुरुवात झाली त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना अपेक्षित असणाऱ्या सर्व सेवा मोफत आणि दर्जेदार अशा पद्धतीने देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी केली. असं आहे की शासकीय अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांच्या बदल्यांचे काही निकष असतात ते राज्य शासनाने ठरवलेले असतात. मात्र धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदांवरती अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या 8-10 वर्षांपासून बदल्या होत नाही. आपण या संदर्भात काय माहिती घेणार आहात आणि बदल्यांचे काय आदेश घेणार आहात? आपण बघितलं असेल की आमच्या विभागामध्ये यापूर्वी गेली 20-25 वर्ष 40 वर्ष अशा बदल्या झाल्या नव्हत्या. अशा पद्धतीच्या बदल्या आपण केल्या. विशेषतः प्रशासकीय बदल्या ज्याला म्हणतात 4,500 प्रशासकीय बदल्या केल्या की ज्याच्यामध्ये अनेक वर्ष एखाद्या ठिकाणी माणसांनी स्वतः अपेक्षितच नाही. आणि हीच प्रक्रिया आता म्हणजे डॉक्टरांसाठी लागू होईल. हीच प्रक्रिया क्लिनिकलच्या लोकांसाठी लागू होईल. सगळ्या महाराष्ट्रात लागू झाली तर त्याच्यामध्ये धुळे आपण साहेब एक विषय असा आहे की शासकीय योजनांमध्ये काही रुग्णालय हे गोंधळ करतात.